हो महाराज 20 गाव 30 गाव, महाराजाला 40 गाव म्हणला. काय म्हणलं काय काय लग्नाचं बघा नाही म्हणलं. अरे म्हणलं पण त्याचा प्रॉब्लेम एक होता सर, काय त्याला नव्हतं होतं आपलं दातच नव्हतं, त्यामुळे त्याचं लग्न जमाना 30-35 झालं. पण मी म्हणलं आता काहीतरी करून गड्याचं लग्न जमवावं लागेल. नगरला एक डॉक्टर होते, मग डॉक्टर असले त्या वशीला लावला. म्हणलं डॉक्टर काही गड्या पण महिना दीड महिना गड्याला काय करा दाताचं नियोजन करून द्या. हा म्हणले काय हरकत नाही. महिना दीड दात बसवले महिन्याच्या आत गड्याचं लग्न जमलं. महिनाभर फिरवला मी अभि कीर्तनाला चल. महिनाभर फिरल्या महिन्या दीड महिन्यात लग्न जमलं. आता त्याला दात नसल्यामुळे विचारायचा प्रॉब्लेम होता. आणि महिन्या दीड महिन्यात सगळं काही संसार सुरळकीत चालला. 2 महिने 3 महिने झाले. एक दिवस कीर्तनाला जाताना त्याने हाका मारले. म्हणला महाराज याची हा घ्यायला आज एकादश आहे. म्हणलं या. म्हणलं नको गड्या. म्हणला सुनील नाव होतं त्याचं. म्हणलं सुनील नको गड्या. म्हणलं नाही म्हणला या. आणि गेलो चहा प्यायला. लागला ना हसायला मोठे. म्हणलं आपण लय फसवलं. म्हणला तिला आपण काय केलं, तिला लय फसवलं राव. म्हणलं महाराज तिला आपण लय फसवलं. लागला मोठ्याने हसायला. बरं का टाळी ते आमच्या गप्पा चांगल्या. लय फसवलं आपण तिला आमक असं म्हणलं. तिने हे आतून ऐकलं तिच्या घेऊन आली आणि ती आमच्यापेक्षा डबल हसायला लागली. आमचं म्हणलं ओ वहिनी काय अक्कल आहे का नाही, काय तुम्हाला भूतभीत एवढं काय हसता. म्हणला तुम्हाला काय भूतभीत लागलं काय. म्हणली मी तुम्हाला तुमच्यापेक्षा डबल फसवलं. ती काय म्हणली तुमच्यापेक्षा मी तुम्हाला डबल फसवलं. म्हणलं काय झालं. तिने तर टोपच काढून ठेवला आमच्या पुढे. विठ्ठल मी म्हणलं आपणच लय हुशार. तिला तर केसच टकलच. म्हणजे आपण एखाद्याला फसवाय गेलो आपण फसल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले जीवनामध्ये येत असताना नियम करायचा. पण काय नियम करायचा. तुकाराम महाराजांच्या वडिलांच्या काळाचा नियम होता. काय होता. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. महाराज वर्णन करतात पंढरपूरची वारी माझ्या वडिलांच्या काळापासून नियम चालू होता. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधा वया असा वारीचा नियम आहे. मी तो कधीही खंड पडू देणार नाही. व तुकाराम महाराज म्हणतात असणाऱ्या वारीचा नियम आमच्या कुठं आहे, घरी आहे. संत सुखबाई नावाची एक संत होऊन गेली. ते सांगितलं संत सुखबाई वारकरी घराण्यामध्ये जन्माला आली आणि जन्माला आल्यानंतर तिचं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर ती यदा कदाचित असणारी ती सुद्धा तिच्या आशीर्वादानं तिच्या नशिबानं तिला सुद्धा घराणं कसं मिळालं, वारकरी मिळालं. आणि वारकरी घराणं मिळाल्यानंतर असा संसार सुखाचा चालला. आणि एक दिवस गावाकडली दिंडी पंढरपूरला निघाल्यानंतर बाहेर येऊन पाहते तर काय, अरे आपल्या गावातले वारकरी आहेत पंढरपूरला चाललेले आहेत. आणि वारकरी घराण्यामध्ये जन्माला आल्यानंतर हरिपाठाचा नियम होता. तुळशीला पाणी घालायचं, सासऱ्याच्या पायावरती डोकं टेकवायचं. सासरे जर तिकडून आले काळे करकरीत बूट, वाकडी काठी, रुबाबदार फेटा, खुंटीला अडकायचा. सुनबाईला आवाज सुनबाई पाणी आणा. असणाऱ्या सुखबाईचा नित्य नियम चालू होता महाराज. पण गावाकडली दिंडी आली. दिंडी आल्यानंतर ती म्हणली वारकरीची दिंडी आहे चला कचरा टाकायला बाहेर आली. बघती तर काय आपल्या गावातले वारकरी. मग दिंडीमध्ये सामील झाली. चला म्हणली आपल्या गावाच्या बाहेर दिंडी काय करावं थोडी वाटेल लाव. आता गाव माहेरातले आल्यानंतर माहेरचं कुत्र जरी दिसलं तरी नाही का महाराज अप्रोक असतं ते. मग असं म्हटल्यानंतर दिंडी सामील झाली. ज्ञानबा तुकाराम भजन करत 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 एवढी दंग झाली भजनात, एवढी दंग झाली. ऐका बरं इतकं माणसाने भजनात दंग व्हायचं. एवढी दंग झाली भजनात की आपलं लग्न झालंय ही ती काय झाली विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. मग लग्न झालं हे विसरून गेल्यानंतर तिने 8 दिवस पंढरपूरला दिंडीत गेली. किती दिवस 8 दिवस. सासरे गावातून आले 11 वाजता. रुबाबदार फेटा आपला काढला, खुंटीला अडकवला, काळे करकरीत बूट दरवाजाच्या बाहेर काढले, वाकडी काठी दरवाजाच्या पाठीमागे ठेवली आणि खुंटीला अडकवला. फेटा खाली बसणार तेवढ्या सुनबाईला आवाज दिला सुनबाई पाणी घेऊन या. पहिल्या काळात एवढं वजन होतं कुणाचं, सासऱ्यांचं. आता पहिल्या काळात लय अवघड होतं. पहिल्या काळात डोक्यावरचा पदर सासरे आलं तर पडू देत
नव्हती, एवढं वजन होतं, घेत होते पहिल्या काळातले. आणि सासरे बी चांगले होते, सुनबाई जर भाकरी करायला बसली तर चुलीला पाय लावून शकत नव्हती. खरंय का? हा, हे नियम होते पहिले. चला आता तिकडे जायचं नाही आपल्याला, वेळ कमी. चला मग पंढरपूरला निघाल्यानंतर 7 दिवस 8 दिवस पंढरपूरला सखूबाई गेली. गरीब आता तर सुनबाईचा पत्त्या नाही. सासऱ्याने आवाज दिला, म्हणाला, ए अरे गरीब पोरीचा पत्त्या नाही, कुठे? नवीन लग्न झालंय, इकडे जा तिकडे जा, ह्या इरीकडे जा, त्या आडाकडे जा, ह्या रानात जा, वरच्या रानात जा, इकडे जा, कुठं नाही. रुक्मिणीने देवाला सांगितलं, पांडुरंगा तुमच्या नावामध्ये भक्ताला एवढं वेड करू नका, जेणेकरून एखाद्याचा संसार काय होईल, उद्ध्वस्त होईल. काय करू काय नाही, विठीवरून उडी मारा, सखूबाईचं रूप धारण करा आणि सखूबाईच्या रूपामध्ये जाण त्यांच्या घरी काय करा, काम करा. देवन महाराज विठीवरून उडी मारली, सखूबाईचं रूप धारण केलं आणि जेवढे महिलांचे काम आहे तेवढे 7 दिवस कुणी केले, देवाने केलं. लक्षात ठेवा किती काम केलं देवाने महाराज. सखोबाची बहीण झाला शरद, सखोबाची बहीण झाला शारंग, वैनी उघडा दार हका मारी, वैनी उघडा दार हका मारी. सखोबाची बहीण झाला शरद, वैनी उघडा दार हका मारी. आवाज दिला देवानं महाराज. इतकं काम देवानं केलं. लक्षात ठेवा. मग 7 दिवस देवानं काम केलं. काय काम केलं देवानं? देवानं काम केलं जनाबाई. झाड लोट करी जणी, केर बरी चक्र पाणी. देव काम कर. काय काम केलं देवानं अजून महाराज? सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू विठ्ठला. इतकं काम देवानं केलं महाराज. काय काम केलं अजून महाराज? जनाबाईचं एक गोडा मंग जात्याच्या जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. नशिबाचे फिरविती जाते. जनाबाई महाराज. नशिबाचे फिरविती जाते, पिटकाडी ते दैवाचे, तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. देवाची जर कृपा झाली तर या जगात काही कमी पडत नाही. लक्षात ठेवा. हा, इतकं कृपा त्याची आहे. मग सखूबाईला सांगितलं, ए पंढरपूरला गेलेली आहे आणि रुक्मिणीने सांगितलं सखूबाईच्या रूपात काम करा, नाही तर लेकराचा संसार काय होईल, तिला घरात घेणार नाहीत महाराज. हा, कारण न विचारता, कुणालाही न विचारता ती काय झालेली, तुमच्या भेटीला आलेली, दिंडीत आलेली. असं म्हटल्याबरोबर
असं म्हटल्याबरोबर 7 दिवस 8 दिवस दिंडी झाली, आषाढी वारी झाली आणि माघारी वारी फिरणार. तेच लक्षात आलं. कोणाच्या लक्षात आलं? सकुजा, माझं काय झालंय? लग्न झालंय आणि आता मला सासरे घरात घेणार नाही, आता मला माझा मालक घरात घेणार नाही. मग काय करावं महाराज? काय कळेना. घरी गेली आणि गेल्यानंतर दरवाजा वाजवला. बघितल्यानंतर तर काय घरामध्ये जिथले तिथं सगळं वातावरण. सासरे 11 वाजता घरी आले. आपला रुबाबदार फेटा खुंटीला अडकवला. काळे करकर करणारे बुड बाहेर काढले. वाकडी काठी दरवाजाच्या मागे ठेवली आणि सुनबाईला आवाज दिला रोजच्या प्रमाणे, सुनबाई पाणी घेऊन या. आता गेल्यानंतर हात लटलट कापत होता. आता खरी सुकुबाई होती, देव नव्हती. आणि मामजीला सांगितलं, मामजी चुकलं माझं, आयुष्यात आता परत घराच्या बाहेर जाणार, विचारल्याशिवाय जाणार. अगं झालं काय? पण मी 7 दिवस घरी नव्हते. अरे कोण म्हणलं तू घरी नव्हती? अरे तू तर घरीच होती, एवढे काम केले, एवढं चांगलं नाही का? तिला कळलं कुणीतरी आपल्या रूपामध्ये येऊन काय केलंय, काम केलंय गड्या. पण माझं काम या जगात दुसरं कुणी सुद्धा करणार नाही. कोण करेल? असणारा पंढरपूरचा देव करेल. पळत गेली देवाऱ्यामध्ये, देवाला हात जोडले, सांगितलं, देवा काय गरज होती तुला काम करण्याची? देवानं सांगितलं, सके मी जर काम केलं नसतं तुझा संसार काय झाला असता? उद्ध्वस्त झाला असता, तुला घरात घेतलं नसतं ग देवा. पण आता जर पंढरपूरची पुन्हा वारी आली ना, तर मी आयुष्यात तुझ्या वारीला परत करू कधीच येणार नाही. देवानं सांगितलं, ए सके तुला वारीला यायची गरज नाही, ही पंढरपूरची वारी मी कुठं आणीन? तुझ्या घरी आणीन. काळजी करू नको, ही पंढरीची वारी तुझ्या घरी आहे, आषाढी वारी ही तुझ्या घरी आहे, तुला यायची पंढरपूरला गरज नाही. मग काय करू? महाराजांनी सांगितलं, कसल्याही तीर्थाला जाऊ नको, एकच तीर्थ आहे आपलं, ते म्हणजे पंढरपूर. मग एक वारी करायची गरज नाही, ही वारी तुझ्या घरी आहे. अभंगाच्या पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करी न उपवाशी, गाई न हरणीशी मुखी नाव. असणारी आपली ही कामदा एकादशी आहे आणि या एकादशी निमित्त असणार हे व्रत आहे. हे व्रत सगळ्यांनी काय करायचंय? धरायचंय. महाराज आलं का लक्षामध्ये? नाही तुम्हाला एकादश धरता आली तर धरू नका गड्या. आलं का लक्षात? हो आई इकडे लक्ष द्या ना. हो आई इकडे लक्ष दे. झालंय माझं थोडंच राहिले आता. आपण बंगला बांधतो, बंगला काय बांधतो? बंगला. त्या बंगल्याला आपण कंपाऊंड करतो, बरोबर आहे का? बरं कुत्री मांजर कोंबड्या माणसं ती नाही का आत येऊ नाही म्हणून बंगल्याला आपण काय करतो? संरक्षण. आता हा सुद्धा काय
बंगला आहे, पण ह्याला माळ रूपी कंपाऊंड घालायचं. काय करायचं? माळ रूपी कंपाऊंड. मग माळ रूपी जर कंपाऊंड आपण ह्या बंगल्याला घातलं तर ह्या सुद्धा बंगल्यात काय येत नाही. आलं ना तुमच्या धाबास. म्हणून ह्याला काय करायचं? मग नाही तुम्हाला एखाद्याच धरती आली तर गळ्यामध्ये काय करा? पवित्र तुळशीची माळ काय करा? धारण करा. तुम्ही जसं गळ्यामध्ये अलंकार धारण करतात, बरोबर आहे का नाही? महिला मंडळ अलंकार धारण करतात, बरोबर आहे का नाही? अलंकार जर गळ्यामध्ये धारण केलं तर आपल्यावर चोराची नजर पडते. कुणाची? बरोबर आहे का नाही? आणि पवित्र तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर आपल्यावर विठोबाची नजर पडते. विठ्ठल असणार काय करा? जीवन जगत असताना काहीतरी नियम जीवनामध्ये करा. प्रत्येक माणसाने काय करा? नियम करा. घरामध्ये असू द्या, संसारात असू द्या, परमार्थात असू द्या. आता सरांनी हा नियम चालू केलेला आहे, बरोबर आहे का नाही? पण अवरेतपणे हा नियम काय केलेला आहे? टिकवलं. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. आलं का लक्षात? म्हणून हा नेम आपण सुद्धा संसारात परमार्थात काय केला पाहिजे? केला पाहिजे. कसं काय असा ना नियम? आणि तुम्ही हाच नियम करा असं काही नाही. काय करा? कसाही नियम करा तरी तो भगवंतापर्यंत काय होतो? पोहोचतो. आलं का लक्षात? मी मगाशी सांगितलं देव भावाचा भुकेला. दुसरं काही देवाला लागत नाही. म्हणून वेळेची मर्यादा आहे आपल्याकडं. एकादश या सगळ्यांना काय लागलेली नाही लागली. आज बुक पळून गेली काय तुमची? मग चलून देऊ का अजून अर्धा एक तास? चलू द्या, चलू द्या. तुम्हाला मिळाल्या तरी काय? तुम्हाला नियम करा ना, नियम करा. का नाही मिळणार तुम्हाला? आणि आता थोड्यासाठी कशाला करता तुम्ही तरी? इतक्या दिवस काय केलं? विठ्ठल म्हातारीची अजून आशा सुटली नाही. मग ती आम्हाला मिळालं. मग इतक्या दिवस भजन करायचं ना. हा, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आपल्या आशा कधी सुटत नाही. आपला देवानं कितीही दिलं तरी आपलं कसं आहे? कमीच आहे. आलं. आणि देवाकडे मागाय सुद्धा आईची बुद्धी लागते, अक्कल लागते. देव प्रसन्न झाल्यावर सुद्धा. कळलं का? काहींना देव प्रसन्न होतो पण मागायची काय नसती? बुद्धी नसती. देवाकडे काय मागावं होती? एकाकडेला आई देव प्रसन्न झाला आणि झाल्यावर तो म्हणला मी उद्या प्रसन्न होणार. उद्या सोमवार आहे ना, महादेव भोळे दैवत प्रसन्न झालं आणि झाल्या म्हणलं काय मागायचं ते उद्या पटकन मागून घे. पण एकदाच परत नाही. काय मागायचं ते एकाच वाक्यात म्हणलं काय हरकत नाही. पळत घरी गेला. बायकोला विचारलं, आईला विचारलं आणि बापाला विचारलं. आईला पहिल्यांदा विचारलं, आई उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू? आईने सांगितलं मला डोळे नाहीत. काय मागून घे? डोळे मागून घे. चालते म्हणला. बापाकडे गेला. बापाला म्हणला काय मागू? बापाने सांगितलं तुला अक्कल आहे का? सोनं किती महाग झालंय? सोनं मागून घे देवाकडे. बरं म्हणला चालतंय. बायकोकडे पळत गेला. बायकोला म्हणला अगं ऐकलं का? काय झालं? काय नाही, उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू? ती म्हणली हे तुम्हाला सांगायची काय गरज आहे का? काय म्हणला? किती वर्ष झालं आपल्या लग्नाला? अजून. बरं तुमच्या ध्यानात आलं पटकन. चला अजून काय देवाकडे बोल का चांगलं लेकरू मागून घ्या असं. हा विजन करणं चांगलं. हा चालतंय म्हणजे गेला पळत देवाकडे. मागण्या किती इथं? मागण्या किती? 3 इथं. पण मागायचंय कधी? एकदाच. आता डोकं गड्याचं. पण गडी लय हुशार होता डोक्यानं. गडी डोक्यानं हुशार. वैभव महाराजांसारखा. कुठं डोकं लावी सांगता येणार नाही. डोकं लावलं त्याने वैभव महाराज. म्हणला मागण्या किती इथं? 3 आहेत. आणि देवानं तर सांगितलं किती मागायचं? एकदा. आता करावं काय? आईचं जर नाही मागितलं तर आई नाराज होईल. बापाची मागणी नाही पूर्ण केली तर बाप नाराज. आणि बायकोचं नाही झालं तर बाकरच नाही. काय करावं? काय का? देव प्रसन्न झाला. माग म्हणला पटकन. त्यानं सांगितलं देवा मागतो ऐक. गडी हुस 3 मागण्या पूर्ण. त्यो म्हणला देवा माझ्या आईला तिच्या उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात बसताना बघायचंय. हा येऊ नाही खरंच आहे. मॅडम आज मोकळ्या. कळलं का? सांगू परत एकदा. कळलं ना?
मागण्या किती 3 याला काय म्हणायचं चतुर मागणं. तसं तुम्ही मागा काहीतरी चतुर, नाही तर नुसतं घोबड. विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांनी भजन केले ते देव, ज्यांनी नाही केले ते महादेव. फराळ केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आपण कशाला आलोत? कीर्तनाला आलो. आलं का लक्षात? आता माझ्या मागे एक भजन म्हणायचं आणि कीर्तनाला लगेच पूर्ण विराम पटकन ना. महिला मंडळ, आता तुम्हाला मी तास 1.5 तास टाळी वाजवा म्हणलं नाही, भजन करा म्हणलं नाही, पटकन एक थोडं भजन म्हणायचं माझ्या पाठीमागा. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाय हसत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाय हसत नाचत. मनात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला तुकोबा, ध्यानात भरला विठोबा बाई हसत नाचत. आपण सगळे जाऊया गोपाळपुरा पाहूया, हरीच्या लाया खाऊया बाई हसत नाचत. वा वा धन्यवाद. तुमच्या करता तुम्ही टाळ्या वाजवा. बस वेळेची मर्यादा झालेली आहे. वेळेची किती ऊस कितीही गोड लागला तरी ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. हरे कृष्णा. सगळं पाटे असं असं येता. इकडे लक्ष द्या. मला तुमचं जे दर्शन झालं ते फक्त सरांमुळं, वैभव महाराज यांच्यामुळं झालं बरं. काय काय नाही तर माझी तुमची काय ओळख ना पाळक लोकमान्य. पण प्रेम महाराज, प्रेम प्रीतीचे बांधले, हे वारकरी संप्रदायाचं प्रेम आहे, लक्षात ठेवा. आणि एक सांगू का हो महिला मंडळ, विनोदाचा भाग सोडा आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. सर हा उपक्रम करता नवे हा एकल्याचा, पुढच्या वेळेस येताना प्रत्येकाने एक एक माणूस सोबत घेऊन यायचं. काय करायचं?
सोबत हा एक फुल भरलं पाहिजे गच्च मस्त काय जेवणातून एक दिवस काढा ना काय होतंय त्याला एकादशी नाही तर आपला संसाराचं लाडगाड सारखं चालूच आहे का नाही हा? अरे हा माणूस इतकं आपल्यासाठी हे करतोय हा बरं काय साध्य आहे का याच्या पाठीमागे काहीच नाही ना महाराज हा बरं निसतं नाही सगळ्या कला अंगामध्ये दडलेले आहेत भगवंताविषयी प्रेम आहे आणि विशेष म्हणजे लेकरांविषयी प्रेम आहे महाराज त्यांचं. आलं का लक्षात मुलं ही देवा घरची मुलं असतात हे लक्षात यांच्या मनामध्ये आहे का काय भेद आहे का काय आहे काहीच नाही मनामध्ये आणि एखादा जर दुसऱ्याकडे टाळ घेऊ वाजू का नको तसं यांच्या मनात आहे का काय काहीच नाही नाचायला लागले उड्या मारत धोतर फिटूस तर नाचत खायला लागले की हाय की खायचं म्हणजे मनामध्ये कस शुद्ध अंतकरणाने उदार अंतकरणाने हे लोक हे करतात म्हणून सरण करता एकदा पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवतात आणि एक सांगू का आपला आयुष्य वाक्य माझं आपलं आयुष्य कमी व्हावं आणि सरांचं आयुष्य वाढावं महाराज का अशा माणसांची आज गरज आहे काळात कारण आपलं आयुष्य कमी होऊ द्या काय अडचण नाही उलट तर माझं कमी झालं तरी चालन 2 वर्ष पण अशा माणसाचं आयुष्य वाढलं पाहिजे का महाराज असे व्यक्ती आज कमी द्या जीवनामध्ये एक तास परमार्थच बुडत चाललाय महाराज आज एवढंच ठिकाण एवढं की 2 गोष्टी तिथं लोक शांत चित्तीने ऐकू शकतात दुसरं कोणतं ठिकाण आहे कुठंच माणसं नीट बसत नाहीत आज कुठं शांत बसत नाहीत हा 500 हजार रुपये दिले तरी लोक येऊन बसत नाहीत आज पण आज इथं कीर्तनाला येतात ही ताकद भगवंताच्या नामाची लक्षात ठेवा हे मंदिर सरांनी उभा केलं आणि हा नियम चालू केला महाराज तुम्ही त्यांना काय करा ते तर तुमच्याकडे काय मागत नाही फक्त तुम्ही काय करा या बरोबर आहे का नाही सर या पण तरी सुद्धा लोक यायला तयार नाही अरे तुकाराम महाराज तर देव घेऊन फिरत होते तसे आमचे सर देव घेऊन फिरतात असं म्हणायला काय वावग नाही बरोबर आहे का नाही तुकाराम महाराज सांगत होते काय देव घ्या कुणी हो देव घ्या कुणी ऐकाला गरज सोनी लोक काय म्हणाले देव न लगे साठवणीचे रुंदले जागे तुकाराम महाराज म्हणायचे विकत नाही फुकट आणलाय घ्या ना देव घ्या फुका विठ्ठल रुका मोल काही याचं मोल काही नाही फुकट आणलाय घ्या तरी सुद्धा लोकांना कळला नाही तसं झालंय आणि एक सांगू का चांगल्या माणसाची किंमत माणसाला लवकर कळ बरोबर आहे का नाही म्हणून आहे तोपर्यंत काय करा महाराज सरांनी एवढा उपकार द्यावे तेवढे धन्यवाद थोडा सरांच्या चरणी असणारे कीर्तनाची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो असणारे आमचे टाळ बालवारकरी श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेतील महाराजांचे विद्यार्थी त्यांना आणि परत आपले हरिओम बालक आश्रम बरोबर आहे का नाही महाराजांचे विद्यार्थी आहेत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद चॅनलवाले इथं गोड मृदुंगाची साथ परशुराम महाराज कुठे मग बरोबर आहे की बरं मी कुठं काय म्हणतो बरोबर परशुराम महाराज कुठे धन्यवाद सरांनी पिटीची गोड साथ दिली सरांना धन्यवाद आणि गोड अशी सांग कसं वाटलास ठीक आहे ते म्हणले बरं वाटलास नाही का काय सिस्टीमचं नाव आपलं रेणुका माऊली सिस्टीम त्यांनाही धन्यवाद असणारे आणि आजच्या अन्नदान गोदावरीताई संपत खराडे यांनी आपल्याला फराळाचं अन्नदान त्यांच्याकरता टाळ्या वाजवल्या पहिल्यांदा धन्यवाद त्यांना महाराज एक शीत दिली अन्न होय कोटी कुळीचे फराळाच्या स्वरूपामध्ये त्यांनी आपल्याला अन्नदान दिले त्यांनाही धन्यवाद देतो विनेकरी म्हणून सगळे तुम्ही म्हणता सगळ्यांना धन्यवाद आणि आम्ही नसतो आलो तर काय बितडाला कीर्तन सांगितलं असतं होय सर तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद तुमचा जीवनातला अनमोल वेळ इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळं सोडून तुम्ही कुठं आला कीर्तनाला आला तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद जे काय बरोबर आहे गुरुवर्यांचा आहे एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर निवड माझ्या बुद्धीचे दोष आहे ते मला काय करा परत करा पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी आपली सेवा समर्पित करतो आणि सरांना एक विनंती आहे महाराज जिथं काही कमी पडल तिथं आम्हाला नक्की काय करा हाक मारा तुमच्यासाठी आम्ही कसे इथं हजर जिथं कमी तिथं आम्ही कशालाही कमी पडू द्या तुम्हाला पकवाजाला कमी पडू द्या आम्ही कीर्तनाला कमी पडू द्या हाय तबल्याला कमी पडू सर मग अशी म्हणलं जिथं कमी तिथं आम्ही ही कृपा
तुमचा आशीर्वाद आहे. ही कृपा माऊलीची मनास गर्व म्हणून सांगत नाही, पण ही माऊलींची कृपा झालेली आहे. म्हणून कुठेही सर जर तुम्हाला कमी वाटलं हक्काने फोन करा. दीपक महाराज तुमच्यासाठी कधी हजर आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज